विरोधकांची शिवसेना या पक्षाचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आलाय। शिरसाट यांना सोमवारी दुपारी हृदयविकाराचा सौम्य झटका आला। त्यानंतर त्यांच्यावर औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयामध्ये तातडीने उपचार करण्यात आले। मात्र त्यानंतरही संजय शिरसाट यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने आता त्यांना उपचारासाठी एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईला हलवण्यात आलेलं आहे। त्यांच्यावर मुंबईतल्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत। तर प्राथमिक माहितीनुसार गेल्या 2 दिवसांपासून संजय शिरसाट यांची प्रकृती बिघडली होती आणि काल दुपारी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांची प्रकृती आणखी ढासळली। सध्या संजय शिरसाट यांची प्रकृती स्थिर आहे। मात्र खबरदारीचा उपाय म्हणून संजय शिरसाट यांना उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आलेलं आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील संजय शिरसाट यांच्या भेटीसाठी रुग्णालयामध्ये जाणार असल्याची माहिती आहे। शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची तब्येत काल अचानक खालावली। त्यांचा रक्तदाब वाढला, त्यांना माइल्ड अटॅक आला अशी माहिती बाहेर आली। मात्र ज्या रुग्णालयामध्ये त्यांना प्राथमिक उपचार करण्यात आले त्या सिग्मा हॉस्पिटलमध्ये आहे आणि सिग्मा हॉस्पिटलचे डायरेक्टर उन्मेष टाकळकर आणि रोटे सर या ठिकाणी आहेत। सर, काय नेमकं झालं तर जनता चिंतेत आहे? काल संध्याकाळी साहेबांना ब्लड प्रेशर वाढल्यामुळे थोडंसं छातीत दुखायला लागलं आणि श्वासाला त्रास झाला। त्याच्यामुळे इथे आणण्यात आलं होतं 4:30-5च्या सुमारास। नंतर आम्ही सर्व तपासण्यांती त्यांचं ब्लड प्रेशर कमी करण्याचे औषधं लावलेले होते आणि त्यांना रक्तपातळीच्या ज्या गोळ्या होत्या, त्यांच्या बीपीच्या गोळ्या होत्या, सगळं रेग्युलराईज करून त्यांचं रात्रभरामध्ये त्यांचं बीपी हे स्टेबलाइज करण्यात आलं। नंतर पूर्ण ट्रीटमेंट रात्रभर दिल्यानंतर त्यांचा श्वासाचा त्रास कमी झाला, नंतर छातीत दुखणंही कमी झालं आणि सकाळी एकदम स्टेबल कंडिशनमध्ये पुढच्या तपासणीकरता आपण सकाळी त्यांना एअर अॅम्ब्युलन्सनी मुंबईला पाठवण्यात आलेलं आहे। रोटे सर, त्यांना अटॅक आला अशी माहिती आहे बाहेर, काय तसं? प्रायमरी काल त्यांना अस्वस्थता वाटत होती आणि त्यांचं ब्लड प्रेशर वाढलेलं होतं आणि छातीमध्ये थोडंसं अस्वस्थ वाटत होतं ना, श्वास घ्यायला त्रास होत होता आणि पूर्वी त्यांची अँजिओप्लास्टी झालेली आहे। काल ब्लड प्रेशर वाढलं होतं म्हणून आपण त्यांना आयसीयूमध्ये ऍडमिट केलेलं आहे। रिस्क काय सध्या तर इथून स्टेबल कंडिशनमध्ये आहेत। रुटीन तपासणी करणं आणि पुढच्या तपासण्या करणं त्यांना त्रास झाला असल्यामुळे अत्यंत जरुरी आहे आणि त्या तपासण्याकरता आपण त्यांना मुंबईला शिफ्ट केलेले आहे आणि शिफ्टिंगच्या दरम्यान जी मॉनिटरिंगची आपल्याला गरज पडणार होती त्याच्याकरता आपण एअर अॅम्ब्युलन्स केली। पण ते पायी चालत वगैरे गेले असे? इथून जाताना ते एकदम स्टेबल कंडिशनमध्ये होते, त्यांना काही त्रास नव्हता इथे जाताना। बघितलं आपण सिग्मा हॉस्पिटलचे डायरेक्टर आणि रोटे सरांनी सांगितलं की सध्या तरी काळजी करण्याची गरज नाही, त्यांच्यावर ट्रीटमेंट सुरू आहे आणि ते स्टेबल आहेत। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद।